नाही बरोबर आहे. मग ते राहिलं तर आपण कोण विकत घेऊ शकतो. सावळे विठाई विठ्ठला माय बाबा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची पाऊले समोरते विठ्ठलाची विठ्ठला मुघल साम्राज्यातून वर उठलेलं स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत. आपण 7 मानेनं जगत आहोत. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून आपण या सुरेल पर्वाला सुरुवात करणार आहोत. आपल्या सोबत आहे
कोणकवळे टेकवाडी समाजसेवा संघ मुंबई यांच्या सोबत आहे तुमचा ऑर्केस्ट्रा स्वराधना तसेच ऑर्केस्ट्रा घटक। आम्ही सदैव आपणा सोबत असू, तुम्ही फक्त आम्हाला पाचारण करत राहा, प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून बोलवत राहा। मी तर म्हणेन कुणाच्या घरातलं छोटं जरी कार्य असेल, अगदी कोणतंही कार्य असेल बोलवत राहा। सर्व अतिथींचे स्वागत आणि अतिथींच्या हस्ते हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे, त्याबद्दल सर्वांचं स्वागत। आणि आपण ज्या शांततेने सहकार्य करत आहात त्या शांततेसाठी स्वतःसाठी जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या, कारण बऱ्याचदा असं असतं कार्यक्रम भरपूर होत असतात, पण कार्यक्रमामध्ये मनापासून एकाग्रता बाळगणारे प्रेक्षक फार कमी असतात। पण हे प्रेक्षक कमी असले तरी दर्दी असणं फार गरजेचं असतं आणि ही दर्दी प्रेक्षक वर्ग इथं आम्हाला लाभलेला आहे, याचा आनंद आहे। फक्त माझी एक विनंती आहे, काही ग्रामस्थ मंडळी, काही मान्यवर अजूनही मागच्या चेअर्सवर बसलेली आहेत, त्यांना विनंती आहे की पुढच्या ज्या चेअर्स रिकाम्या दिसतात पाहिजे, या कार्यक्रमाचं, या संपूर्ण सोहळ्याचं अगदी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत फोटो सेशन, व्हिडिओ शूट होत आहे, त्यामुळे पुढच्या ज्या चेअर्स आहेत त्या खाली दिसणं थोडंसं वावगं ठरेल। त्यामुळे माझी मागे बसलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आपण पुढच्या रिकाम्या असलेल्या चेअर्सवर येऊन स्थानाबद्ध व्हायचंय। चेअर्स आपल्या सर्वांसाठी आहेत। हॅलो, कार्यकर्त्यांना विनंती आहे की बसून घ्यायचं सगळ्यांनी, जे त्याच वेळी उभं राहायचं आहे। बाजूला उभे आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना, तरुण मंडळींना विनंती आहे की आपण रंगमंचाच्या समोर बसलेल्या खुर्च्यांवर बसून आसनस्थ व्हायचंय, जेणेकरून त्या खुर्च्यांचाही मान राखला जाईल आणि आपल्या समाजाचा देखील मान राखला जाईल। महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण हार घालून आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे या सुंदर पर्वाची सुरुवात करीत आहोत। जरा जोरदार टाळ्या जाऊ दे आणि घोष जाऊ दे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। आणि खरंच छत्रपतींमुळे आपलं जगणं सुखकर झालेलं। माझी भक्ती तुझी शक्ती एक
मोरया 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 त्याची धावपळ होत आहे आणि खरंच मी असं म्हणेन की आपला जो प्रतिसाद आहे तो आम्हाला खूप खूप महत्वाचा आहे आणि आपण आलेल्या रंगमंचावर आलेल्या सर्व अतिथींचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम श्री अतुल साबाजी पोकळे साहेब आपले प्रमुख अतिथी श्री अतुल साबाजी पोकळे साहेब यांचं आपण स्वागत करूया. यांना श्री अतुल साबाजी पोकळे साहेबांना पुष्पगुच्छ देण्यासाठी मी निमंत्रित करतो. श्री सुधीर नाईक आपले सहसभासद सुधीरजी नाईक यांना मी विनंती करतो यांच्या हस्ते पोकळे साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. आपण आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून आलेले आहात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. त्यानंतर लगेचच श्री हेमंत दळवे साहेब मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक श्री हेमंत दळवे साहेबांना देखील आपण पुष्पगुच्छ देऊया. तो देखील सुधीरजी नाईक यांच्या हस्ते. खूप खूप धन्यवाद दादा. त्यानंतर लगेचच गडकरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री दिलीप करावडे साहेब यांना पुष्पगुच्छ देतील. पुन्हा एकदा सुधीर नाईक साहेब. त्यानंतर आपल्या कुटोळे टेंबवाडी समाजसेवा संघाचे अध्यक्ष लाडके अध्यक्ष ज्यांचे उद्योगपती म्हणून ख्याती आहे श्री तुकाराम देसाई साहेब यांना आपण पुष्पगुच्छ देऊया. पुन्हा एकदा हा पुष्पगुच्छ देण्यासाठी येत आहेत सुधीर नाईक साहेब.
प्रत्येक मानाबरोबर आपल्या टाळ्या अभूत राहिल्या तर जास्त मजा येईल. तदनंतर आपले लाडके सचिव नाहीदा कणकवली टेमवाडी समाज सेवा संघाचे लाडके सचिव श्री शंकर घाडीगावकर साहेब यांना आपण पुष्पगुच्छ देत आहोत. श्री सुधीर नाईक साहेब यांच्या हस्ते खूप खूप धन्यवाद. रविवार म्हटलं, रविवार संडे म्हटलं की आपल्या फॅमिलीसाठी दिलेला वेळ असतो, पण आपल्या फॅमिलीसाठी दिलेला वेळ आपण समाजासाठी राखून ठेवला, त्याबद्दल स्वतःसाठी जोरदार टाळ्या उठवल्या. त्यानंतर लगेचच स्थानिक संघाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सहदेव गावडे यांचा आपण यांचं स्वागत करीत आहोत. श्री पांडुरंग घाडी यांना मी रंगमंचावर विनंती करतो. सहसचिव श्री पांडुरंग घाडी साहेब यांच्या हस्ते आपण हे स्वागत करणार आहोत. श्री सुरेंद्र सहदेव गावडे यांना आपण पुष्पगुच्छ देणार आहोत. श्री पांडुरंग घाडी यांच्या हस्ते. तसेच मुंबई संघाचे उपाध्यक्ष श्री अर्जुन महादेव नाईक यांचं देखील आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा पांडुरंग दादा घाडी आपण यांचा सत्कार करूया. श्री अर्जुन महादेव नाईक यांचा सत्कार करतील पांडुरंग घाडी. त्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आपले ज्येष्ठ सभासद श्री सुधाकर सहदेव थबी यांना आपण यांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा पांडुरंग दादा घाडी यांच्या हस्ते यांचं स्वागत करूया. श्री सुधाकर सहदेव थबी यांचं स्वागत करूया. ज्याला मनापासून इच्छा असते एखाद्या कार्यक्रमाला हजर राहण्याची, उपस्थित राहण्यासाठी, तिथे वय कुठेच अडलं जात नाही आणि वयोमर्यादा कुठेच लाभत नाही, असं या ज्येष्ठ सभासदांनी इथं दाखवून दिलेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की कार्यक्रम ठरलेला असतो, पण ज्येष्ठ सभासद त्या कार्यक्रमाला हजर राहताना फार कमी दिसतात. आणि मला असं वाटतं की आपले लाडके कार्यकर्ते विष्णुदादा सकपाळ यांचं स्वागत करूया. आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी आपले प्रमुख अतिथी श्री अतुल सामाजी पोपळे साहेबांना विनंती करतो, साहेबांच्या हस्ते आपण विष्णुदादांचं स्वागत करूया. जोरदार बहारदार टाळ्या जाऊ द्या. हा कार्यक्रम राबवत असताना जवळजवळ 3 महिने दादा पाठीशी आहेत. मला माझ्या जवळजवळ त्यांनी 3 मीटिंग्स केलेल्या आहेत की नाही, मला सूत्रसंचालनासाठी तुम्ही हवे आहात. आणि खरंच हा डिसेंबर महिना म्हटला तर कार्यक्रमांनी भरलेला असा महिना आहे. जवळजवळ 1 तारीखपर्यंत भरपूर कार्यक्रम आहे. आज सुद्धा संध्याकाळी 5 वाजता एक वेडिंग शो आहे, तो 5चा 6ला चालू होईल म्हणा, पण मला पार्ल्याला पोचायचं आहे. पण एवढं शेड्यूल टाईट असताना केवळ आणि केवळ दादांची विनंती म्हणून मी इथे आलेलो आहे. काही गोष्टी अशा असतात त्या मानधनाच्या पलीकडच्या असतात, म्हणजे आपण एकमेकांशी ठेवलेले जे संबंध असतात ते संबंध जोपासणं फार गरजेची गोष्ट असते. आणि आपण एकमेकांशी ठेवलेल्या संबंधांमधूनच आपला जो मित्रवर्ग असतो, मित्र परिवार असतो, तो वाढत जात असतो. याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. कारण प्रत्येक गोष्ट ही पैशाने खरेदी केली जात नसते. याची प्रचिती विष्णुदादा आपल्या कार्यातून देत आहेत. आणि खरंच या वयात सर्वांना म्हणजे तरुणपणाला लाजवेल असं कार्य ते करत आहेत. मी असं का म्हणालो की कोणतंही चांगलं कार्य, कोणतंही सत्कार्य किंवा समाजकार्य करत असताना वय मध्ये येत नाही. कारण मला जी माणसं माझ्या संपर्कात येत आहेत ती बऱ्याचदा मी बघतोय अबोव 50, अबोव 60 आहेत. आणि बऱ्याचदा तरुण मुलं थोडीशी काय म्हणतात ना की नशेच्या अधीन झाल्यामुळे म्हणा किंवा काही समाजसेवकांच्या तर्फे लागलेल्या वेगळ्या मार्गाला लागल्यामुळे म्हणा अशा कार्यांमध्ये खूप कमी सामील होताना दिसतात. पण मी कणकवली टेमवाडी समाजसेवा संघात बघितलं की तरुण पिढी देखील हिरिरीनं इथं हजर आहे. तरुण पिढीसाठी जरा जोरदार टाळ्या जाऊ दे. कारण कसं असतं ना की समाज कितीही पुढे गेला, कितीही फॉरवर्ड झाला तरी आपली संस्कृती ही आपण जोपासायची असते. आज तुम्ही बघाल बऱ्याच ठिकाणी वाढदिवस
हा रात्री 12 वाजता साजरा केला जातो आदल्या दिवशी. मी हे का सांगतोय? मी 100 लोकांना बदलू शकणार नाहीये, मी माझ्या निवेदनातून 100 लोकांना बदलू शकणार नाहीये याची ख्याती मला आहे, याची खात्री मला आहे. पण त्या 100 10 लोक जरी सुधारली तर मी माझं कार्य, माझं जे प्रबोधनात्मक कार्य आहे ते मार्गी लागलं असं मी म्हणेन. आपली सकाळ रात्री 12 वाजता होत नसते याची सगळ्यांनी नोंद घ्या. डेट जरी बदलली इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे तरी आपली पहाट ही सूर्योदयानेच होत असते. आणि आपली सकाळ किंवा आपला जो जन्मदिवस आहे तो आपल्या कुलदेवतेच्या दर्शनानंच झाला पाहिजे आणि आंघोळ करून वाढदिवस साजरा झाला पाहिजे याची सर्वांना नम्रतेची विनंती करतोय मी. दुसरी गोष्ट, बरेच वाढदिवस साजरे करत असताना केक जो असतो ना, केक तो कापल्यानंतर, केक कटिंग झाल्यानंतर तो खाण्याऐवजी एकमेकांच्या तोंडाला फासलं जात असतो. आणि प्लस ते फासलेल्या केकचे चेहरे आपण आनंदाने सोशल मीडियावर टाकत असतो, FB ला टाकत असतो, इंस्टाग्रामला टाकत असतो. थोडासा विचार करा, केक तुम्ही किती स्वस्त्यातला घेतात? महागातला घेतात तर तो अर्धा किलो 2500ला येतो आणि स्वस्त्यातला घेतलात तर तो अर्धा किलो 250 रुपयाला येत असतो. पण 250 रुपये काही लोकांना दिवसभराची मोलमजुरी करून मिळत नसतात. ते जे त्यांना 250 किंवा 150 रुपये मिळतात त्याच्यावर ते सुटं तेल, सुटं चावल वगैरे सगळं खरेदी करून घरी जाऊन स्वयंपाकाला वाईफच्या हातात, बायकोच्या हातात देतात. तेव्हा एक वेळ लोकांचं जेवण बनत असतं आणि आपण हा केक कोणाला खायला देण्याऐवजी तोंडाला फासत फिरत असतो. हे प्रकार आजही होत आहेत. आणि हिंदू संस्कृती जर आपल्याला पुढे न्यायची असेल, आपला मराठा समाज जर का आपल्याला पुढे न्यायचा असेल, कुंकवळे परिवार जर का पुढे न्यायचा असेल, कोकणची संस्कृती जर का आपल्याला पुढे न्यायची असेल, मालवणची संस्कृती पुढे न्यायची असेल तर हे प्रकार आपण तरी थांबवले पाहिजे. बाकीचे करतायत त्यांना करू दे. आपण इंग्रज नाही आहोत. इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले, त्याला भरपूर वर्ष लोटली, पण आपण त्या गोष्टी अजूनही अंमलात आणतोय. बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये दिवाळी कमी साजरी केली जाते पण सिक्रेट सॅन्टा मात्र आनंदाने साजरा केला जातो. का आणि कशासाठी? तो साजरा करू नये असं मी नाही म्हणत आहे, त्याच्याबरोबर दिवाळी देखील साजरी केली पाहिजे. आणि नवीन वर्षाचं स्वागत आपण 1 तारीखलाच केलं पाहिजे. भले कॅलेंडर प्रमाणे इंग्लिश वर्ष असलं तरी आपल्यासाठी कॅलेंडर प्रमाणे, तारखेप्रमाणे असलं ते नवीन वर्ष आहे. स्वागत आपण करायला पाहिजे, पण कोणते कार्यक्रम राबवले पाहिजेत, नाही राबवले पाहिजेत याची दक्षता आपण स्वतः घेतली पाहिजे. आणि आपण जे करू ते आपली मुलं अनुकरण करणार आहेत. आपण पालक आहोत याची प्रत्येकाने नोंद घ्यावा. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक बसलेला इथे तरुण मुलगा, इथे बसलेली तरुण मुलगी उद्या न उद्या पालक होणार आहेत. आपण जी संस्कृती आचरणात आणू ती संस्कृती बघून आपली मुलं आपलं अनुकरण करणार आहेत. एक चांगलं अनुकरण जर का त्यांनी केलं तर अर्थातच त्यांचं भविष्य चांगलं असणार आहे. पुढील कार्यक्रमाला आपण इथं सुरुवात करूया. मला वाटतं कापायचं नाही म्हटल्यानंतर इकडून टाळ्या आलेल्या आहेत. याचा अर्थ असा होतोय तुम्हाला सर्वांना की कापायचं रात्री 12 वाजता. जरा टाळ्या जोरात वाजवा. धन्यवाद धन्यवाद. बऱ्याचदा असतं, मी सुरुवातीला काय म्हटलं की मी 100 लोकांना बदलू शकत नाही, पण मी 100 जर 10 लोक जरी बदलू शकलो तर माझं जे प्रबोधन आहे ते कुठेतरी मार्ग लागलं. आणि ऑर्केस्ट्रा म्हणजे फक्त ऑर्केस्ट्रा आम्ही करत नसतो, त्या प्रत्येक ऑर्केस्ट्रामधून आम्ही चांगलं काहीतरी प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग मला कार्यक्रम संपल्यानंतर येऊन भेटून सांगत असतात की आम्हाला खूप आवडलं तुमचं निवेदन. त्यांची पोचपावती निवेदन आवडलं म्हणून मला आनंद होतो असं नाही. ते जेव्हा म्हणतात की आपलं निवेदन आवडलं त्यावेळेला एक त्याच्यातून निष्पन्न होतं की आपले विचार आम्हाला आवडलेले आहेत. आणि आपले विचार जर का आपण शेअर केले नाहीत एकमेकांशी तर ते पुढे जाणारच नाही, ते आपल्या कुटुंबापुरते मर्यादित राहतील. पण जे चांगलं आहे ते आपण देणं गरजेचं आहे. आज आपण सुरुवातीला इथं पाहिलं की आपण आपले कुलदेवता दुर्गादेवीचं इथं दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. पण हे फक्त इथं मर्यादित नाही राहिलं पाहिजे. वर्षातून 4 वेळा आपल्या गावी आपल्या कुलदेवतेकडे दिवा लावायला आपण सर्वांनी जरूर जायला हवं. कारण तिथून जे आशीर्वाद प्राप्त होतात ते आपल्याला इथं चांगली प्रगती करण्यासाठी कार्यभूत करत असतात, आपल्याला चांगली बुद्धी देण्यासाठी कार्यभूत करत असतात. चांगली प्रगती म्हणजे तुम्ही भरपूर पैसा कमवला पाहिजे असं नव्हे, तुम्ही किती विचारांना तुम्ही दृढ होत आहे, विचारांना सुदृढ होत आहे, हे फार महत्वाचं आहे.
पुढील कार्यक्रम आहे, प्रार्थना झालेली आहे, स्वागत झालेलं आहे आणि आपले उपाध्यक्ष श्री अर्जुन महादेव नाईक यांचं देखील स्वागत झालेलं आहे. प्रार्थना आणि स्वागताचा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. यानंतर प्रास्ताविक दोन शब्दासाठी मी आपले लाडके चिटणीस सेक्रेटरी कुणकवली टेंबोडी समाजसेवा संघाचे सरचिटणीस श्री शंकर यशवंत घाडीगावकर यांना आवाहन करतो. आपण प्रास्ताविक सादर करायचं आहे. नमस्कार. सर्वप्रथम कुणकवली गावची ग्रामदेवता आणि दुर्गा मातेला नतमस्तक होतो. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, ज्येष्ठ सभासद, उपस्थित माता भगिनी, तरुण मित्रांनो आणि उपस्थित सर्व समाज बांधवांनो, आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. समाज ही एकोपा आणि सेवाभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या कुणकवली टेंबोडी समाजसेवा संघाने आपल्या गौरवशाली प्रवासाची 75 अमृत महोत्सव वर्षे पूर्ण केली आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे. सन 1950 या साली स्थापन झालेला या संघाने अल्प साधन सामग्रीतून पण प्रचंड इच्छाशक्ती आणि निस्वार्थ सेवाभावातून समाजासाठी भरीव कार्य उभे केले. शिक्षण, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक रूढी आणि परंपरेने जतन, आपत्ती काळात मदतकार्य तसेच विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संघाने टेंबोडी व तसेच गावच्या पंचक्रोशीत आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आज या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आपण भूतकाळातील कर्तृत्वाला उजाळा देत वर्तमानातील कार्याचा गौरव करीत आणि भविष्यासाठी नवे संकल्प घेण्याचा निर्धार करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या यशस्वी प्रवासामागे संघाचे माजी व विद्यमान पदाधिकारी, कार्यकर्ते, देणगीदार तसेच सर्व समाज बांधवांचे मोलाचे असे योगदान लाभले आहे. या पावन प्रसंगी समाजसेवेची ही परंपरा अशीच अखंडपणे पुढे चालू राहो आणि कुणकवली टेंबोडी समाजसेवा संघ भविष्यातही नवनवीन सामाजिक कार्यातून समाजासाठी दीपस्तंभ ठरवू हीच सदिच्छा व्यक्त करतो. या क्षणी इतकंच म्हणावंसं वाटतं की कालच्या त्यागातून उभा राहिला संघाचा हा दरबार. आज अमृत महोत्सव साजरा, आनंदाचा अपार. उद्या नवे संकल्प घेऊन पुढचा मार्ग उजळूया, सेवेच्या या परंपरेला अखंड पुढे नेऊया. या प्रसंगी ज्येष्ठांचे आभार व्यक्त करतो आणि आज अमृत महोत्सवाच्या निमित्ताने समाज स्थापनेतील आपल्या माजी पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक यांना मनपूर्वक अभिवादन करतो. त्यांच्या कष्टामुळे आपण आज इतक्या भक्कम पायावर उभे आहोत. त्यांनी रोवलेले रोप आता वटवृक्षात बनले आहे. त्यांची जोपासना करूया आणि त्यांचा विस्तार करूया, अर्थात आपल्या सर्वांच्या साथीनं आणि आई दुर्गा मातेच्या कृपा आशीर्वादाने. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. यानंतर स्मरणिका प्रकाशन आपण अर्थातच ज्यांच्या हस्ते करणार आहोत ते म्हणजे आपले मुख्य अतिथी, प्रमुख अतिथी माननीय अतुल सावाजी भोपळे साहेब, वंदना इन्फ्राटेक भांडूपचे प्रोप्रायटर माननीय अतुल सावाजी भोपळे. एखादा बिझनेस, एखादा उद्योग सांभाळणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. तिथे कोणतीही साप्ताहिक सुट्टी देखील स्वतःला घेता येत नाही, पण त्याच्यात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. त्याबद्दल खूप स्वागत. आणि सरांच्या हस्ते, अतुलदादांच्या हस्ते आपण स्मरणिका प्रकाशनाचा सोहळा साजरा करणार आहोत. स्मरणिकेचं प्रकाशन, उद्घाटन सरांच्या हस्ते, अतुलदादांच्या हस्ते आपण करत आहोत. जरा जोरदार आणि बहारदार टाळ्या होऊन जाऊ. क्या बात है. मुख्य पेजवर कुठल्याही सेलिब्रिटीचा फोटो न लावता आपला गट तिथे बसवलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या संस्कृतीसाठी.
खूप सुंदर. ज्याच्या संकल्पनेतून ही गोष्ट घडली त्या संकल्पनेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. खूप सुंदर. दादा हा एक पीक मला जरूर पाठवा. हा एक पीक मला पर्सनली जरूर पाठवा. कारण बऱ्याचदा असतं की सोशल मीडियावर टाकताना मी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी जितक्या टाकता येतील त्या मी टाकत असतो. यानंतर लगेचच आपण गौरव सत्काराचा समारंभ इथं सादर करणार आहोत. विद्यार्थी गौरव समारंभ इथं आपण सादर करणार आहोत. मी जशी जशी नावं घेईन तसं त्या व्यक्तीनं त्या विद्यार्थ्यानं इथं पळत पळत रंगमंचावर यायचं आहे. सुरुवातीला अर्थातच संगोपनाची जी सुरुवात होते ती म्हणजे बालवाडी अंगणवाडी तर्फे. बालवाडीतील विद्यार्थी स्मित प्रकाश नाईक यांना मी रंगमंचावर बोलवू इच्छितो. स्मित प्रकाश नाईक लवकरात लवकर यायचे. त्यानंतर उर्वी केतन देसाई. उर्वी केतन देसाई. अरे वा, गुड गुड. महिला प्रत्येक बाबतीत पुढे आहेत हे हिने दाखवून दिलेलं आहे. पळत पळत आलेली आहे पुढे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि याचं स्वागत करण्यासाठी मी अर्थातच प्रमुख अतिथी अतुल दादा पोपळे यांना विनंती करतो. पुढे नाही आलं चालेल दादा, तिथूनच दिलं तर चालेल कारण या ठिकाणी आपले गावावरून आपले अतिथी माजी सरपंच ग्रामपंचायत कुणकवडे उपस्थित आहेत. जोरात टाळ्या वाजवून जोरदार आणि भारदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोठा प्रवास करून इकडं आलेले आपण विनंती करते आमच्या अध्यक्षांना तुकाराम देसाई. हॅलो हॅलो. उर्वी देसाई यांचं गौरव केला जातोय कोकणे साहेब यांच्या हस्ते. उर्वी केतन देसाई. खूप सुंदर आणि खूप सुंदर असा सोहळा इथं सुरू झालेला आहे. आणि स्त्री म्हटलं की जन्मतःच एक वेगळी चुणूक असते. मुलगी जन्माला येणं म्हणजे म्हणतात ना एक घरात धनपेटी येणं असं असतं. आणि ही धनपेटी खरंच आयुष्य बदलवून टाकतं माता पित्याचं असं मी म्हणेन. कारण एक वेगळी रेलचेल असते मुलींमुळे. आणि यानंतर लगेचच इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कुमार वेदांत रितेश थवी यांना मी रंगमंचावर निमंत्रित करतो. वेदांत थवी. वेदांत जर का अवेलेबल नसेल तर कुमारी सानवी सुनील कदम. कुमारी सानवी सुनील कदम हिला मी रंगमंचावर निमंत्रित करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हिचा गौरव करण्यासाठी अर्जुनदादा महादेव नाईक यांना मी विनंती करतो. आपले उपाध्यक्ष अर्जुनदादा महादेव नाईक यांच्या हस्ते आपण हिचा गौरव करूया. खूप सुंदर. त्यानंतर लगेचच कुमारी वेदिका ज्ञानदेव पाटील हिने तयारी करायचं आहे. कुमारी वेदिका ज्ञानदेव पाटील. दादा तुम्ही तसेच थांबा. वेदिकाचा देखील सत्कार आपल्या हस्ते होऊन जाऊ दे. वेदिकाचा गौरव देखील आपल्या हस्ते होऊन जाऊ दे. खूप सुंदर. आणि हा गुणगौरव सोहळा आपण आयोजित केला आहे त्याबद्दल आयोजकांचे देखील खूप 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 आभार. यानंतर मी आपले सरचिटणीस आपले चिटणीस कुणकवली टेंबवाडी समाजसेवा संघाचे श्री शंकर यशवंत गाडीगावकर यांना पुढील गौरव देण्यासाठी पुढे बोलवत आहे. इयत्ता दुसरी कुमारी साची भगवान गावडे. कुमारी साची भगवान गावडे. त्यानंतर कुमारी वैशिका शैलेश देसाई. कुमारी वैशिका शैलेश देसाई मला वाटतं आलेले नाही आहेत. कुमार साईश जयेश सावंत. कुमार साईश जयेश सावंत.
अरे वा, पहिला मुलगा आलेला आहे मला वाटतं. जोरदार वारदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अच्छा, क्या बात आहे विष्णुदादा. शंकरदादांना मी तसंच तिथे थांबण्याची विनंती करतो. त्यानंतर मिताली सुंदर गाडी, मिताली सुंदर गाडी, ये पटापट ये. आपला कार्यक्रम खूप मोठा आहे. हो, मिताली सुंदर गाडी. पप्पांच्या नावातच सौंदर्य दडलेलं आहे, त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही. शंकरदादा आपण तसंच थांबायचं आहे. यानंतर ओजस सकपाळ यांना मी रंगमंचावर विनंती करतो. ओजस सकपाळ. यानंतर शंकरदादांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर माननीय अतुलदादा पोफळे साहेबांना पुन्हा विनंती करतो की काही गौरव आपण तुमच्या हस्ते करणार आहोत. इयत्ता तिसरी कुमारी प्रियल प्रकाश नाईक, प्रियल प्रकाश नाईक. नंतर कुमार कार्तिक राजेंद्र देसाई, कुमार कार्तिक राजेंद्र देसाई, वेलकम. अतुलदादांच्या हस्ते आपण यांचा गौरव करूया. त्यानंतर कुमारी भरुणी रोहिताक्ष भोलार, भरुणी रोहिताक्ष भोलार यांचा देखील गौरव करण्यासाठी मी अतुलदादांना विनंती करतो. आपल्या हस्ते हा गौरव केला जाईल. यानंतर कुमार शिवम तानाजी सावंत, शिवम तानाजी सावंत अतुलदादांच्या हस्ते हा देखील गौरव केला जाईल. यानंतर इयत्ता चौथी कुमार रुद्र रितेश ठवी, कुमार रुद्र रितेश ठवी. त्यानंतर कुमारी शौर्या ज्ञानदेव पाटील, शौर्या ज्ञानदेव पाटील. यानंतर इयत्ता पाचवी कुमार दीपेश देवेंद्र नाईक, दीपेश देवेंद्र नाईक. हॅलो अभिनंदन. या सर्वांचा जरा एक एकत्र फोटो होऊन जाऊ दे. आणि मागील बसलेल्या अतिथींना मी विनंती करतो आपल्या जागेवर आपण थोडं उभं राहिलात तर फोटो सुंदर येईल. पतसंस्थेच्या आधारी आपल्या समाजाच्या स्थापनेपासून ज्यावेळी 51 म्हणजे 2010 साली आम्ही विद्यार्थ्यांचा गौरव करायला हेमंत दादा दळवी यांना मी नम्रतेची विनंती करतो. आपण मार्गदर्शनपर शब्द आमच्यासाठी कणकवली टेकवाडी समाजसेवा संघासाठी करावेत. श्री हेमंत दळवी साहेबांना मी नम्रतेची विनंती करतो. आपण मार्गदर्शनपर 2 शब्द सांगावेत. आपलं मार्गदर्शन आम्हाला खूप महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे असं मी म्हणतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि दुर्गादेवी मातेला स्मरून तिला वंदन करून आज या ठिकाणी टेमवाडीतील कुंकाळे गावातील टेमवाडीच्या ह्या 75व्या महोत्सवानिमित्त आज या ठिकाणी अध्यक्ष सन्माननीय अतुल बाबाजी पोफळे,
इतर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वेळ कमी असल्यामुळे मी मान्यवर म्हणून सगळ्यांचा उल्लेख करतो. आणि ह्या कुंकावळे गावाबद्दल मला त्यांनी प्रोत्साहित केलं. त्यांनी गावामध्ये जाणं का आवश्यक आहे, गावाच्या माध्यमातून समाजाच्या आणि इतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा जो होतो तो करण्यामागचा उद्देश काय हे सांगण्यासाठी मला वाटतं सतपाल साहेबांना माहिती आहे की 2 व्यक्ती होते, त्यांनी मला समाजामध्ये आणि या गावाबद्दल माहिती दिली आणि गावाची निगडीत व्हावं म्हणून सांगितलं. त्यामध्ये एक म्हणजे आमचे स्वर्गीय बाबाजी पोपळे, त्यांनी मला समाजात येण्यासाठी आणि ह्या समाजाच्या माध्यमातून गावामध्ये राहण्यासाठी, गावामध्ये स्वतःचं तुझं घर असावं यासाठी प्रोत्साहित केले. ते माझे हितचिंतक स्वर्गवासी बाबाजी पोपळे आणि दुसरे आमच्या विभागामध्ये माझ्या शेजारी राहणारे दीनानाथ चव्हाण. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहित करतात. गेले 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन देखील सामाजिक काम करतात. एक शिक्षणाचा शिक्षक छडी घेऊन जसं शाळेमध्ये काम करतो, शाळेच्या मुलांना वळण लावतो, त्याच प्रकारे समाजातल्या लोकांना, समाजातल्या या कार्यकर्त्यांना काम कसं करावं, वेळेवर कसं करावं, कुठले नियोजन केल्याने लोकांचा फायदा होईल, राजकारणापेक्षा समाजात जास्त काळ निगडीत राहावं, हे मला मार्गदर्शन करणारे सन्माननीय सतपाल साहेब. आज या ठिकाणी मला आवर्जून अभिमानाने सांगावंसं वाटते की गेले 75 वर्ष टेमवाडीमधील हा कार्यक्रम आपण राबवत आहोत. मला 5 वर्ष झाले मी गावाला घर बांधल्यानंतर सतत येतोय, पण ज्यावेळेस मी या ठिकाणी येतो त्यावेळी मला असं प्रकर्षाने जाणवलं की आमच्याकडे आपल्या गावामध्ये तुम्हाला माहिती आहे 5 वाड्या आहेत. त्या वाड्यामध्ये गेले 75 वर्ष सतत विद्यार्थ्यांची, समाजासाठी, रहिवाशांसाठी, स्थानिकांसाठी सतत धडपडत राहणारे सामाजिक काम करणारे कोण असेल ते ही टेमवाडी सेवा संघच आहे. ते आमच्या इथल्या वाड्यांमध्ये मी बघितलं की ते तेवढे कार्यक्रम, तेवढे उत्साह, तेवढे आपुलकी, लोकांना एकत्र करणे हे काम दुसऱ्या कुठल्या वाडीने केलेलं माझ्या निदर्शनात आलेलं नाही. किंवा झालंही असेल. मला का अभिमान आहे आपला की आज रविवार आहे. रविवार असून देखील आपल्या कुटुंबासमोर वेळ न घालवता सकाळपासून आपल्या पत्नी समवेत आपण या ठिकाणी आलो. आपला वेळ समाजासाठी आपण घालवला. समाजासाठी आणि ह्या माध्यमातून ह्या विभागातल्या आपल्या मुंबईकरांसाठी काहीतरी आपण देणं लागतो. त्यांना प्रोत्साहित करणं, त्या विद्यार्थ्यांना उत्साह वाढवणं. भविष्यामध्ये आज 75 वर्षामध्ये ज्यावेळी तुम्ही पहिल्या वेळेस सत्कार केला तेच मुलं आज तुम्ही त्यांच्या मुलांचा सत्कार करतात, हे अभिमानास्पद बात आहे. जेणेकरून 75 वर्षापूर्वी झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांच्या मुलांचा सत्कार आज होतो, त्याचा मला देखील अभिमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण विभागामध्ये जसं कार्यक्रम करता मुंबई शहरामध्ये तसेच किंबहुना पिढ्या मला तर 2-3 पिढ्या तरी नक्कीच गेल्या असतील की तुम्ही टेमवाडीच्या माध्यमातून होळीला गावाला कार्यक्रम करता. गावाला देखील गावाचे गाव पण जपता. कारण मी बघितलं 1-2 होळीच्या कार्यक्रमाला आलेलो तेव्हापासून मला उत्साह वाढला. म्हणून मी गावाला घर बांधलं की टेमवाडीसारखे लोक आपल्या समाजातल्या, आपल्या गावातल्या, आपल्या मुंबईकरांसाठी, मुंबईतल्या आजूबाजूच्या रहिवाशांसाठी काम करतात, मग आपण का करू नये. म्हणून मी उत्साहाने लोकांमध्ये जातो आणि सांगतो की गाव फार महत्त्वाचं. परप्रांतीय जमिनी घेण्यासाठी आपल्या गावागावात जात आहेत. मी मुंबईतल्या हाऊसिंग फेडरेशनचा एक संचालक आहे. आपल्याला विनंती करतोय, मुंबई शहरामध्ये 1 इंच जागासुद्धा घेणं आपल्याला कठीण होते, पण गावामध्ये असलेली आपली जमीन जुमला आपण जर विकला तर भविष्यामध्ये आपली जी आज मुलांना सत्कार करतोय त्यांना तिथे घर मिळणार नाही, पाऊल ठेवायला जागा मिळणार नाही. आणि याला कारणीभूत तुम्ही आणि आम्ही असणार.
म्हणून माझी विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच, सत्पाल साहेब, की कुठल्याही परिस्थितीत गावच्या जमिनी विकू नका. आपापसातले वाद असतील, भावबंधातले वाद असतील, ते एकत्रित बसून मिटवा. आणखीन एक विनंती करतो की काही मंडळी आज इकडे आलेली नाहीत, त्यांना काही जणांना आमंत्रण देऊन देखील आले नाहीत, पण ते येणं देखील तेवढंच आवश्यक आहे, कारण ते देखील तुमच्या वाडीतले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, समाजामध्ये ते काम करत आहेत, इतर विभागात काम करत आहेत. तर माझी विनंती आहे की जे काय आज आलेले नाहीत त्यांना देखील या कार्यक्रमात तुमचं कसं आमंत्रित करून कार्यक्रम आणखीन जोरात करता येईल एवढेच शुभेच्छा देतो आणि मी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. हॅलो. यानंतर या पुढील जे विद्यार्थी आहेत त्यांचा गौरव करण्यात येईल. पहा, सर्वांनी तयार व्हायचं आहे आणि भाटडे सर आपणही कुठे असाल तर आपला ताबा घ्यायचा आहे माईकचा. मी नाव वाचून ठेवतो आहे, त्यांनी तयार व्हायचं आहे. एकांश संतोष देसाई इयत्ता 6वी, प्रथम राजेंद्र देसाई 6वी, सालवी शैलेश देसाई, आरव पुंडली घाडीगावकर आणि वृंदा गोविंद परब स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे. एकांश संतोष नाईक, प्रथम राजेंद्र देसाई, सालवी शैलेश देसाई, आरव पुंडली घाडीगावकर आणि वृंदा गोविंद परब स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे खाली. इयत्ता 7वी पार्थ प्रदीप गावडे, पूर्वा सचिन देसाई, खुशी संदीप देसाई आणि 8वी अन्वय राजेश नाईक, नेत्रा देवेंद्र नाईक, वैदेही योगेश देसाई, मिताली लक्ष्मण नाईक, ध्रुपद संभाजी कदम. लक्षात असू द्या, जर विद्यार्थी गैरहजर असतील तर पालकांनी किंवा शेजारच्या कोणी आमच्या बांधवाने भगिनींनी या ठिकाणी ते तो गौरव पात्र जो आहे तो स्वीकारायचा, जेणेकरून कार्यकारी मंडळाला आपलं सहकार्य होईल. धन्यवाद. हा सत्कार करण्यासाठी मी विष्णुदादांना प्राचारण करतो. विष्णुदादा, आपल्या हस्ते काही सत्कार करू. 6वी इयत्ता कुमार एकांश संतोष नाईक. विष्णुदादांना विनंती करतो की आपण हा गौरव करायचा आहे. कुमार एकांश संतोष नाईक. नंतर कुमार प्रथम राजेंद्र देसाई. कुमारी शाल्वी शैलेश देसाई. कुमार आरव पुंडलिक घाडीगावकर. विष्णुदादा. यानंतर पुन्हा एकदा मी श्री शंकर गाडीगावकर यांना विनंती करतो, आपण काही गौरव करायचे. शंकर दादा गाडीगावकर आपल्या हस्ते. कुमारी वृंदा गोविंद परब. पुढील सत्कार 7वीतले इयत्ता 7वीतले सत्कार करण्यासाठी मी गडकरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक श्री दिलीप करावडे साहेबांना विनंती करतो. 7वीतील इयत्ता 7वीतील गौरव आपण करायचे. श्री दिलीप करावडे साहेब. कुमार पार्थ प्रदीप गावडे सत्कार करतील दिलीप दादा. तदनंतर कुमारी पूर्वा सचिन देसाई इयत्ता 7वी. तसेच कुमारी खुशी संदीप देसाई यांचा देखील सत्कार दिलीप दादांच्या हस्ते होईल. त्यानंतर दादांना विनंती करतो की आपण साराबंद व्हायचं आहे. पुढील सत्कार घेण्यासाठी तुकाराम दादा देसाई, मुंबई संघाचे अध्यक्ष तुकाराम दादा देसाई यांना विनंती करतो. इयत्ता 8वीतील गौरव जे आहेत ते आपण करायचे आहेत आपल्या हस्ते. कुमार अन्वय राजेश नाईक. कुमार अन्वय राजेश नाईक. कुमारी नेत्रा देवेंद्र नाईक. इयत्ता 8वीतले गौरव चालू आहे. कुमारी वैदेही योगेश देसाई.
कुमारी मिताली लक्ष्मण नाईक, कुमारी मिताली लक्ष्मण नाईक, कुमार द्रुपद संभाजी कदम, कुमार द्रुपद संभाजी कदम. दादा आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील सत्कारासाठी मी पुन्हा एकदा श्री हेमंत दळवी साहेबांना विनंती करतो. अच्छा, नवीनचे काही सत्कार आहेत दादा, आपण बसून घ्यायचे. नवीनचे जे काही सत्कार आहेत ते आपण थोड्या ब्रेक नंतर घेणार आहोत. तत्पूर्वी आपण इथे एक मार्गदर्शनपर भाषण करण्यासाठी मी सुरेंद्र सदेव गावडे यांना विनंती करतो. आपले स्थानिक संघाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र दादा सदेव गावडे, आपण इथे भाषण करायचं आहे. आराध्यदैवत श्री गणराया, आई दुर्गा माता, देव बाळाचा मान आणि माझे जमलेले सगळे बंधू भगिनी यांना मी प्रथमतः नमस्कार करतो. मला माईकवर असं भाषण करण्याची पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे जर काही चुकलं असेल तर समजून घ्या. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभलेले आमचे अतुलजी भोपळे, तसेच आमचे परममित्र आनंद वराडकर उर्फ पप्पू वराडकर, हे तसेच आमचे अध्यक्ष हेमंत दळवी, हे सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद देतो. कार्यक्रमासाठी मला हे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी म्हणतो की आपण हा कार्यक्रम 75व्या वर्षाच्या निमित्तानं आपण एकत्र सर्व आलो, त्यांना प्रथम सर्वांना अभिनंदन करतो की शुभेच्छा देतो या 75व्या हीरक महोत्सवाच्या. दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच, मी गावचा एक अध्यक्ष असून अध्यक्षपद सांभाळताना किती प्रसंग त्याच्यावर कठीण येतात ते इथल्या सर्व मान्यवरांना माहितीच आहे. माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे माझ्या वयाच्या ज्याप्रमाणे मी जरी असलो तरी एवढा अनुभव नाही, तरी पण मी बोलतो. पण समाज घडविताना किंवा समाज चालविताना जे काही असतो मी म्हणजे समाज नाही, समाज म्हणजे मी समजून जो वावरतो तो खरा कार्यकर्ता. आणि आपल्याला जे मला वाटेल ते इतरांच्या मते लादणं हाही समाजसेवा नाही. समाजाला जे हितकारक असेल हे कार्यकर्त्याने करावं एवढीच माझी अपेक्षा असते. आणि आपला हा जो हीरक महोत्सव आहे हा मुंबई शहराच्या ठिकाणीच आहे. तसाच आपला पारंपरिक म्हणजे पिढ्यानपिढ्या आता चालत आलेला गावचा जो हीरक महोत्सव असतो म्हणजे आपण दैविक बाबीचा म्हणतो, तो आपल्या होळीला असतो. काही लोकांना इथल्या मुंबईत शहरात राहणाऱ्या लोकांना माहिती नाही, त्यांनी तो सुद्धा आवर्जून पाहावा. असा जसा हा शहराच्या ठिकाणी आहे तसं पारंपरिक दैविक बाबीचा असा आपला 1 महिन्याचा चालणारा जो जागर असतो किंवा पारंपरिक चालणारी जी आपली रूढी परंपरा, एकादशी, मंगळवार किंवा हरिनाम करणे, हे जे आहे ते काही लोकांना इथल्या शहरातल्या माहिती नाही. कारण कसं काही लोकांच्या सुट्ट्या नोकरीच्या दरम्यान ते येऊ शकत नाही, तरी पण त्यातल्या त्यात वेळ काढून काही लोकांनी न बघितलेलं असेल त्यांनी खरंच यावं आणि एक वेळ तो पाहावा असे माझी कळकळीचे गावचा एक ग्रामस्थ किंवा गावचा एक अध्यक्ष म्हणून मी विनंती करतो. आणि सर्वांना तुम्हाला या हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द असं म्हणतो. धन्यवाद. जय महाराज. दादा, आपण दिलेल्या शुभेच्छा आणि आपण दिलेलं जे एक मोलाचा जो सल्ला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. पण ज्या वेळोवेळी मीटिंग्स होत असतील, बैठका होत असतील, अशा बैठकीत असा मुद्दा मांडणं फार गरज आहे, गरजेची गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की मनात आपल्या भरपूर काही नवीन नवीन उपक्रम असतात, पण ते जोपर्यंत आपण मांडत नाही समोर तोपर्यंत ते बाहेर येत नाहीत, पब्लिश होत नाहीत. प्रत्येक समाजात म्हणजे मी देखील माझ्या ठिकाणी रत्नागिरीत वावरताना अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या आपल्याला माहिती असतात की हे घडायला पाहिजे, पण त्या केवळ न मांडल्यामुळे त्या गोष्टी राहून जातात. पण मला नाही वाटत की आपल्या समाजातर्फे असं काही घडेल. आपण ज्या सूचना केलेल्या आहेत, जे सल्ले दिलेले आहेत ते नक्कीच कार्यकारी सदस्य अंमलात आणतील अशी मी आई दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुढील सत्कार करण्यासाठी पुढील गौरव करण्यासाठी मी निमंत्रित करतो जे खास कुंकवळे गावाकडून इकडे आलेले आहेत, आपले माजी सरपंच, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री आनंद वराडकर साहेब यांना मी विनंती करतो. पुढील गौरव जे आहेत, पुढील गुणगौरव जे आहेत ते इयत्ता 9वीतील आहेत
ते गुणगौरव करण्यासाठी मी आनंद दादांना विनंती करतो आपण करायचे. कुमारी मृदनी रोहिताश बोला, कुमारी मृदनी रोहिताश बोला इयत्ता 9वी. तसेच कुमार आर्यन संतोष नाईक आपण खाली थांबायचंय. मृदनी आपण वर यायचंय. आर्यन संतोष नाईक तसेच साहिल शंकर गाडीगावकर यांनी आपण रंगमंचा जवळ खाली थांबायचं आहे थोडा वेळ. मृदनी आपण या. आनंद दादांच्या हस्ते हा सत्कार. आता आर्यन या पुढे. आर्यन संतोष नाईक यांना देखील गौरव करतील आनंद दादा वनाडकर. त्यानंतर कुमार साहिल शंकर गाडीगावकर, कुमार साहिल शंकर गाडीगावकर याचा गौरव करतील पुन्हा एकदा आनंददादा वराडकर. त्यानंतर इयत्ता 10वीतील काही विद्यार्थ्यांचे SSC म्हटलं तर खूप महत्त्वाचं वर्ष, इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी मी निमंत्रित करतोय कुमार आदित्य विनोद गाडीगावकर. कुमार क्या बात आहे, क्या बात आहे. आता आधीपासून म्हणजे शिकता शिकता प्रोफेशनल सांभाळणारा माणूस आहे. जोरदार टाळ्या वाजवा. असं काहीतरी कळत राहिलं पाहिजे. माझा पहिला कार्यक्रम मी शिवाजी मंदिर येथे 16 मार्च 1993 साली इयत्ता 10वीची परीक्षा चालू असताना केला होता. आणि ही जिद्द आपण बाळगली ना मनात तर सर्व काही घडू शकतं. काही लोक म्हणतात की नाही त्याची एक्झाम चालू आहे, त्याला मी कार्यक्रमाला कसं पाठवू. ज्याला एक्झामचा अभ्यास करायचा आहे, ज्याला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तो कसाही करत असतो. खूप सुंदर साहिल. मी अगदी आल्यापासून सुरुवातीपासून म्हणजे आमचं साऊंडचं इथं मॅनेजिंग चालू होतं तेव्हापासून तो फोटोग्राफी आणि व्हिडिओ तिथे करत आहे. ही जी तल्लीनता आहे ती त्याची कायम राहू. यानंतर आदित्यचं स्वतःचं YouTube चॅनल आहे. या मी सुरुवातीला म्हटलं की सोशल मीडियाचा चांगल्या रीतीने वापर कसा करता येईल त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या घरातच आहे. आदित्यसाठी खरंच जोरदार 10,000 टाळ्या उडवल्या. यानंतर कुमार ध्रुव गोविंद परब, कुमार ध्रुव गोविंद परब आपण रंगमंचावर यायचंय. यांचा देखील गौरव आपण आनंददादांच्या हस्ते घेत आहोत. यानंतर श्रेया सुंदर घाडी, कुमारी श्रेया सुंदर घाडी आपण यायचंय. आनंदाचा गावचा प्रवास करून मुंबईकडे प्रवास करून डायरेक्ट रंगमंचावर आलेले आहेत. क्या बात है, क्या बात है. श्रेयाबद्दल आम्हाला माहिती अशी मिळालेली आहे की उत्कृष्ट नृत्यांगना ती आहे आणि 100हून अधिक पुरस्कार तिला मिळालेले आहेत. जोरदार बारदार टाळ्या जाऊ द्या. एक मेडले इथे झाला पाहिजे जेवणाच्या कार्यक्रमानंतर. अरे वा, गुड गुड. आणि मी असं म्हणेन की इतके पुरस्कार मला देखील मिळालेले नाहीत. जेमतेम 50च्या आत वगैरे असतील घरात लावलेले आहेत. तू खूप पुढे जाशील ही आई दुर्गादेवीच्या चरणी श्री गजाननाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि मी आनंददादांना सांगेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील सत्कार करण्यासाठी श्री सुधाकर सरदेव कवी यांना मी विनंती करतो. आपले ज्येष्ठ सभासद स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री सुधाकर सरदेव कवी साहेब यांच्या हस्ते इयत्ता 11वी मधील आपण काही गौरव करणार आहोत. 11वी मधील विद्यार्थ्यांचे कुमारी रुपाली लक्ष्मण नाईक, कुमारी रुपाली लक्ष्मण नाईक. त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. कुमार स्वामी सखाराम सावंत तसेच कुमार साई भालचंद्र देसाई आपण तयारीत राहायचंय. कुमार स्वामी सखाराम सावंत आणि कुमार साई भालचंद्र देसाई आपण तयारीत राहायचंय. कुमारी रुपाली लक्ष्मण नाईक हिचा सत्कार करतील सुधाकर दादा. कुमार स्वामी सखाराम सावंत, स्वामी सखाराम सावंत, साई भालचंद्र देसाई. साईंचा सत्कार झालेला आहे. यानंतर स्वामी सखाराम सावंत.
धन्यवाद. सुधाकर दादांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. पुढील काही गौरवासाठी मी मुंबई संघाचे उपाध्यक्ष श्री अर्जुन महादेव नाईक यांना विनंती करतो. श्री अर्जुन महादेव नाईक. अच्छा, या सर्वांचा आपण एकत्रित एक फोटो घेत आहोत.